अविनाश तयार. अविनाशचा सामना करेल बंटी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. एकदम बॉल टाकल्यानंतर टप्पा घेतल्यानंतर एकदम उसळी घेतली बॉलने आणि सीधा चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात. दुसरा चेंडू हटवण्यासाठी अविनाश तयार. अविनाशचा सामना करेल बंटी. अविनाशचा सामना करेल बंटी. बंटी तयार. नकारात्मक चेंडू म्हणजे वाईट. या वाईट पंच लेवेंद्र मात्रे आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत आहेत की हा वाईट आहे. या वाईटने धावांचं झालंय. श्री गणेशा धावांचं ओपनिंग झालाय या वाईटने. अविनाश तयार दुसरा चेंडू हाताळण्यासाठी. अविनाशचा सामना करेल बंटी. अजून एक वाईट चेंडू. कुठंतरी अविनाशवर दबाव टाकताना दिसतंय. त्यांनी पहिल्या 2 मॅचेस मध्ये एकदम अकोल टप्प्याची गोलंदाजी केली होती. अविनाश तयार दुसरा चेंडू हाताळण्यासाठी. ओ कुठंतरी हो अजून एक नकारात्मक चेंडू. अजून एक वाईट. कुठंतरी अविनाशवर दबाव दिसतोय. पहिल्या 2 मॅचेस मध्ये जशी गोलंदाजी केली तशी दिसत नाहीये. अविनाश तयार दुसरा चेंडू हाताळण्यासाठी. अविनाशचा सामना करेल बंटी. दुसरा चेंडू उडवलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार बंटीच्या बॅट मधून आलाय. 7 धावांसाठी कडकडाट षटकार. धन्यवाद डीजे. या षटकारामार्फत धावसंख्येत जाऊन पोहोचले 9व्या घरात. 2 चेंडू बिनबाद 9. अविनाशला कुठेतरी या मॅच मध्ये दबाव दिसतोय. जी गोलंदाजी त्याने 2 मॅचेस मध्ये केली ती कुठेतरी दिसत नाही इथं. अविनाश तयार आता तिसरा चेंडू हाताळण्यासाठी. अविनाशचा मार्ग बंटी पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे हो. धन्यवाद डीजे. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 15च्या घरात. 3 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक अविनाशच्या षटकातले. अविनाश करील मारा. हो परत उडवण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल कनेक्ट झाला नाही. फिल्डर येईल फेकेल तेव सर एक धाव. तर 2 षटकारानंतर एक सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केला आणि स्ट्राईकवर आलाय अमोल. अमोलने जो की पाठच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी करून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. आता अविनाश आता 5वा बॉल. अजूनही 2 चेंडू शिल्लक. अविनाशचा सामना करेल अमोल. हो उडवलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय खाली. फटका फसलाय. अमोलला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. अविनाशने दिलाय ब्रेक थ्रो अमोलच्या स्वरूपात.
धन्यवाद डीजे. तर नवीन बॅट्समन आलाय अभि. अमोलची जागा भरून काढायला आलाय अभि. अभि सुद्धा एक ताकदवर फलंदाज आहे जुगाव मयंक या संघाचा. परंतु 2 षटकार त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर अविनाशने एक बिगेस्ट कमबॅक. अविनाशचा एक चेंडू शिल्लक या षटकातला. हो, हाही पटका उडवायचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू. शतक संपतोय. नवीन बॉलर आयुष, ज्याने 5च्या सामन्यात मेडन ओव्हर काढली होती. असाच आयुषचा सामना करेल बंटी. एक ताकदवर गोलंदाज. अचूक टप्प्याची गोलंदाजी त्यांनी केली, अचूक सटीक गोलंदाजी त्यांनी केली. असा आयुष आता बॉलिंग मार्गावर आलाय. वैयक्तिक पहिलं संघिक दुसरं शतक घेऊन आलाय. आयुषचा मारा करेल बंटी. स्कोर झालाय 16. एक गडी बाद, एक शतक. आयुष तयार. आयुषचा मारा करेल बंटी. उडावलाय. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. डोक्यावरनं बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे. या षटकारानंतर स्कोर झालाय 22. एक गडी बाद, एक चेंडू. अजून आयुष्या षटकातले 5 चेंडू शिल्लक. आयुष्या पहिल्याच बॉलवर बंटीने मोठा मारा केलाय. मोठा बॉल पाठवलाय बाहेर. आता आयुषचा दुसरा चेंडू. आयुषचा सामना करेल बंटी. हो, हाही चेंडू उडवायचा होता. लोअर फुलटॉस होता, पण बॉल कुठेतरी बॅटशी संपर्क होत नाहीये आणि बॉल होत निर्धाव चेंडू. आयुष तयार. आयुषचा मारा करेल बंटी. हो, हाही निर्धाव चेंडू. एक षटकारानंतर 2 निर्धाव चेंडू काढतोय. कमबॅक करतोय आयुष. आयुष दाखवतोय माझीही गोलंदाजी. तू शेर तर मी सवा शेर. आयुष चौथा चेंडू हाताळण्यासाठी येतोय. त्याचा मारा करेल बंटी. हो, उडावलाय. क्षेत्ररक्षक येतोय. फलंदाज बाद बंटी. अजून एक मोठी मासली गळाला सापडले आयुषच्या. फलंदाज बंटीला परतावा लागेल. धन्यवाद डीजे. आता बंटीची जागा भरून काढण्यासाठी आलाय मंथन पाटील. स्वतः कर्णधार आलाय. तोही एक ताकदवर खेळाडू मंथन पाटील. आयुषचा मारा करेल मंथन. हो, कट केलाय बॉल. कट करून फिल्डर येईल, फेकेल. देवसर एक धाव सोडून काढले मंथन याने. मंथनचा खाता ओपन झालाय पहिल्याच बॉलवर. या एक धावेने धावसंख्या पोचते 23 या घरात. पहिला 16, दुसरा 22. हो, हवेत बॉल. स्वतः यष्टी रक्षक येतोय. फलंदाज आबीच्या स्वरूपात बाद. एक मोठा फलंदाज चाललाय तंबूच्या दिशेने. आयुषने दिलाय लगातार 2 ब्रेक थ्रो.
धन्यवाद. स्कोर झालाय 23. या आयुष्य शतकामध्ये 7 धावा आल्या. पहिल्या शतकात 16, दुसऱ्या शतकात 7, टोटल 23 धावा आल्या. सरासरी 11.5चा रन रेट. विकेट 3 गडी बाद. पिंटू, न्यू बॉलर पिंटू. पिंटूचा सामना करेल मंथन. पिंटू तयार. उडवलाय चेंडू. चेंडू चाललाय दंदन दंदन करीत. क्षेत्ररक्षकाच्या हातात येईल, फेकेल तवसर. एक धाव चोरून दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसलाय. मयंकला परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपात. त्याला बॅटमॅनचं नाव सांगा ना. मयंक, न्यू बॅटरचं नाव सांगा ना. विशाल. नवीन बॅट्समन विशाल. बंटे. पिंटू तयार. पिंटूचा सामना करेल मंथन. हो, बॉल कट केलाय. बॉल चाललाय दंदन दंदन करील. फिल्डर येतोय, फेकतोय तेवसर. 1+ रन आउट. हो हो, लगातार 2 बॉलवर 2 विकेट काढलेत रनआउटच्या स्वरूपात. 2 बॅट्समन, 2 मोठे बॅट्समनला परतावा लागलाय. पिंटूनी 1 नंबर आणि सटीक गोलंदाजी केली. तसंच यष्टीरक्षकाचं पण 1 नंबर कौतुक करावं तेवढं कमी. बेस्ट रनआउट करतोय. धन्यवाद डीजे. जुगा मयंक. बॅट्समन नेम काय? नवीन बॅट्समन मंथनची जागा भरून काढण्यासाठी आलाय तुषार. दोन चेंडू, 23 धावा, 25 धावा, सॉरी. पिंटू तयार. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी. हो, उडवलाय चेंडू. बॉल गॅप मध्ये आहे, जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. सुगाव मयंक या संघाचा पहिला विकेट 16 वर पडला. नंतर 22, 23, 24, 25 लगातार विकेट पडलेत. पिंटू तयार. पुन्हा एकदा बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर येतोय. नो मॅन्स लँड मध्ये झालाय बॉल लँड. फिल्डर येईल, फेकेल तेवसर. 2 धावा चोरून काढलाय तुषार याने. या 2 धाव्याने धावसंख्या पुढे चालली 31च्या घरात. पिंटू त्याच्या शतकातला 5वा चेंडू हाताळण्यासाठी त्याचा मारा करेल तुषार. हो, यॉर्कर होता. खोदून काढलाय बॉल. फिल्डर येतोय, स्वतः बॉलर गेलाय. बॉल फेकेल तेवसर तुषारने 1 धाव चोरून काढले. या 1 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाललाय 32 धावांच्या घरात. 5 गडी बाद. पिंटू त्याच्या शेवटच्या शतकातला चेंडू हाताळताना दिसेल. पिंटू तयार. आता मारा करेल विशाल. हो, निर्धाव चेंडू. शतकाची होते समाप्ती.
स्कोअर कार्ड फक्त झालाय 32. चलिए भाविक, सुपर टेनिस लाइव के कैमरामैन के हमने नाम की चर्चा भी नहीं की थी। विभव मुंडे, उसके बाद अथर्व कदम, ये चिपळूण से है। आज उप महापौर चषक 2026 वाशी गांव के शिवतीर्थ मैदान पर जो सुपर टेनिस के माध्यम से आप जो मैच देख रहे हैं, इसको सीधा लाइव टेलीकास्ट किया जा रहा है। तो इन दो कैमरामैन का एक बार फिर से तहे दिल से स्वागत, सम्मान होना ज़रूरी है, क्योंकि विभव मुंडे, उसके बाद अथर्व कदम, इस बीच किरण भोईर यांचं आगमन झालेलं, किरण सुतार यांचं आगमन झालेलं आहे उपमहापौर चषक 2026च्या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। तो भाविक, आखिरी ओवर स्कोर बना है केवल 32। अब वो 6 गेंदों में अगर 8 रन बन जाते हैं तो फिर 40 के करीब स्कोर जा सकता है, जो अच्छा स्कोर माना जाएगा। हालांकि इस पिच की मिजाज के अगर हम देखेंगे तो 45-50 के करीब अगर जाएगा तो मैं कहूँगा कि 60-40 का मैच बन सकता है। चलिए, आपको क्या लग रहा है भाविक, कितना स्कोर बनेगा? क्योंकि सचिन जो है फटका फसलाय, गाडी चाललाय, तुषार जाईल बाहेर, अजून एक बेक थ्रो, सचिनच्या पहिल्याच चेंडूवर आलाय पहिला विकेट। या टायमिंगला या मैदानावर 30 ते 40 जरी झाल्या तरी पण एक ताकदवर स्कोर मानला जाईल। नवीन बॅट्समन येतोय राज, तुषारची जागा भरून काढण्यासाठी आलाय राज। राज करेल का कामगिरी राजा सारखी, बनवेल का अजून एक मोठा स्कोर? 32 धावा, अजूनही 5 चेंडू शिल्लक। हो, उडवलाय, फिल्डर येतोय, नंदन मिसफील्ड केले, 2 धावा काढल्यात चोरून। या 2 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड चाललाय पुढे 34 धावा। सागरी बाट, सचिनचा तिसरा चेंडू, सचिनचा मारा करेल राज। हो, दांडी गुल केली, राजला परतावा लागेल तंबूच्या दिशेने परत। अजून एक बेक थ्रो सचिनच्या बॉलिंग मार्फत। धाव संख्या झाली 34, अजूनही 3 चेंडू शिल्लक। पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, परत तिसऱ्या चेंडूवर विकेट, अशी सचिनची एक ताकदवर गोलंदाजी। बॅट्समन नेम जय आलाय बॅटिंग साठी, जय बोरले, जोगाव मयंक संघाचा आणखीन एक ताकदवर खेळाडू जय बोरले। हो, उडवलाय, बॉल चाललाय, फिल्डर येतोय, बॉल गॅप मध्ये आहे, बॉल सीमा रेखा पार, चौकार। जय बोरले च्या बॅट मधून आलाय चौकार। मी म्हणालो एक ताकदवर फलंदाज जुगाव मयंक या संघाचा। धन्यवाद डीजे। या चौकाराने धावसंख्या पुढे चालली 38, अजूनही 2 चेंडू शिल्लक सचिनच्या ओव्हरचे। सचिनचा मारा करेल जय, येईल का अजून एक मोठा फटका? हो, रिव्हर्स स्विंग मारण्याचा प्रयत्न, पण तो प्रयत्न सफल झाला नाही, बॉल कनेक्ट झाला नाहीये। जर सरळ बोटेने घी बाहेर येत असेल तर बोटे आडवी करायला काय मतलब नाहीये। सचिनचा 5वा चेंडू, मारा करेल जय। हो, बॉल मारलाय,
नंदन नंदन करीत चाललाय. क्षेत्ररक्षकाच्या हातात येईल, फेकेल. तेवसर 2 धावा काढल्यात चोरून. तिसरीचा प्रयत्न पण रन आउटच्या स्वरूपात होईल. जय बोरले बाद. जावं लागेल बाहेर. इनिंग झाले ब्रेक. धन्यवाद मंथन. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदलाव होईल. प्रशांत म्हात्रे, खऱ्या अर्थानं ही स्पर्धा ठेवण्याचं कारण की वाशी गावातील आमचे युवा समालोचक यांना सुवर्ण संधी मिळणे. बस बस बस. तर भाविक 41 धावांचा टार्गेट आणि एक न्यू कॉमेंडेटर मिस्टर प्रशांत म्हात्रे कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. क्युरेटरचं म्हणणं आहे की संध्याकाळच्या सत्रात 41 धावा चेस होणं खूप अवघड जातं, पण आर्यन्स कलंबोली या संघाला जिंकण्यासाठी आहे 41 धावांचा अवांतर. चला प्रशांत, आपण मायक्रोफोनवर यायचं आहे. चर्चा जास्त होणार नाही आहे, फक्त कारण 2 कॅमेरा आहेत, लक्षात घ्या. सुपर टेनिस लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. त्यावेळेला आपण सिरियसली कॉमेंट्री करायची आहे प्लीज. होळी क्रिकेट उत्सव नाही आहे. आणि प्रशांत म्हात्रेमध्ये जी क्षमता आहे, चला स्पीडअप करायचं आहे लगेच. आणि ठाणकोपरी संघ आपण लगेच तयार राहायचं आहे, कारण लगेच फायनल सामन्याचा टॉस केला जाईल आणि तो सामना 5 षटकांचा राहील, कारण आपल्याकडे वेळ आहे. बरोबर ना आयोजक? मी वाशी गावकर. 5 षटकांचा का 4 षटकांचा फायनल? 5. ओके, आपल्याकडे वेळ आहे, त्यामुळं फायनल सामना 5 षटकांचा राहील याची दक्षता घ्यायची आपण. प्रशांत, 24 चेंडूमध्ये 41 धावांचा टार्गेट, 10:15चा सरासरी. आपल्याला काय वाटतं, आपण या खेळाला कुठल्या दृष्टिकोनातून, कारण 10:15चा टार्गेट जर आपण विचार केला, रांजण देवीला पराभूत केल्यानंतर आर्यन कलंबोली हा संघ खूप फॉर्ममध्ये आहे. आपल्याला काय वाटतंय? हॅलो. या खेळपट्टीचा विचार केला तर 41 धावा माफक असतील, कारण की अजूनपर्यंत हवेचा ओघ हा अजूनपर्यंत चालू आहे मनोज सर. त्याच्यामुळं 41 धावा 4 षटकामध्ये मला वाटतं माफक असतील, आरामात चेस होतील. देखील भाविक प्रशांत म्हात्रे यांचं म्हणणं आहे की 41 धावा चेस होतील, परंतु डिफेंड होतात की नाही ते बघणं खूप गरजेचं आहे. आणि पहिला चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंच आमच्याकडे वळतात. अवांतर धावसंख्येची घोषणा आणि अवांतर धावसंख्येत संघाचं खातं इथं उघडलं जातोय. भाविक 41 धावा प्रशांत म्हात्रे यांचं म्हणणं आहे की 41 धावा चेस होऊ शकतात, परंतु गोलंदाज मंथन पाटील जर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय तर कुठंतरी दडपण येऊ शकते आर्यन कलंबोली संघाच्या ओपनर बॅट्समॅन सचिनवर, कारण सचिनमध्ये जी क्षमता आहे. आता मात्र चेंडू जातो डिफेन्स एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, इनफिल्डच्या वरून सरळ 4 धावांसाठी चौकार मिळतोय. पहिला चेंडू जरूर निर्धाव गेला होता, परंतु दुसरा चेंडू आपण पाहिला मंथनने अकोट टप्प्याचा फेकला आणि स्ट्राईक बॅट्समॅन चला सचिनच्या बाबूच्या बॅटमधून आता पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता डीप लॉंगॉनच्या दिशेने अराउंड द कार्पेट शॉट. समजदारी बघा प्रशांत आणि भाविका. चौकार मिळाल्यानंतर बाबूनं समजदारीनं चेंडूला ढकलून दिलेलं आहे. 1 धावेसाठी संघाची धावसंख्या 3 चेंडू नंतर 6 धावा. 4 चेंडू अजून शिल्लक, 2 चेंडूचा पहिला चेंडू वाईट गेला होता.
पंच लेवेंद्र म्हात्रे खऱ्या अर्थाने आज कुमार धर्मसेनाची आठवण करून देणारी पंचगिरी करतो. त्यांच्या सोबतीला चेतन शिंदे कडक उन्हाची पर्वा न करता आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतात. भाविक एक्स्ट्रा धावा कुठंतरी थांबण्याची खूप गरज आहे आणि जर त्या धावा थांबल्या नाहीत तर इथं कुठंतरी जुगाव संघाला इथं बॅकफुटवर धावावं लागेल. काय म्हणणार आपण? नक्कीच अजून स्कोर सुद्धा मोठा नाहीये. जो आर्यन्स कलंबोलीचा संघ आहे तो पण बॅटिंगसाठी खूप ताकदवर आहे. तर त्याच समोर अशी खराब गोलंदाजी आणि जो नकारात्मक चेंडू येतोय तो जरा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल तरच जोगाव संघ विजयीच्या दिशेने वाटचाल करेल. भाविक आम्ही तुमच्या बोलण्याशी पूर्णपणे सहमत हो, कारण मंथन एक विकेट टेकर बॉलर जरूर आहे, परंतु आतापर्यंत त्यांनी एक 2 चेंडू वाईट फेकलेत आणि धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा, म्हणजे सरासरीचा विचार केला तर सरासरी संपूर्णपणे. आता मात्र पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेतोय. चेंडू जात आहे कव्हर पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी सचिनच्या बॅटमधून. धन्यवाद DJ. या चौकारांत धावसंख्या झाले 13 बिनबाद 13. आता मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डी फायनलेगच्या दिशेनं. एक धाव पूर्ण केलेली आहे, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तोपर्यंत चेंडू अडवेल आणि फेकेल तोपर्यंत सचिन बघा बाबूला सांगतो की काय गरज नाहीये इथं आणि आता मात्र इथं जावं लागेल. लेवेंद्र मात्र काय सांगतात बघूया. विकेटचं पतन झालेलं आहे. निर्णय द्यायचा आपल्याला. ओके, आऊट झालेला आहे बाबू रनआउटच्या रूपात. भाविक इथं कुठंतरी चुकी केलेली असं वाटतंय. काय गरज नसताना आपण रन्स घ्यायचा प्रयत्न करतो आणि आपला विकेट जातो, कारण आपण पार्टनरशिप चांगली बिल्डअप केली होती. 13 धावांची पहिल्यांदा पार्टनरशिप झाली, त्याच्यानंतर 2 धावा अजून आले, म्हणजे 15 धावांची पार्टनरशिप झाली होती. अजूनही शेवटचा चेंडू असेल. काय असं वाटतं की बाबूने थोडीशी चुकी केली? हो, कारण की घाई नव्हती करायला पाहिजे होती. रन सुद्धा चांगले निघाले होते. पहिल्या ओव्हरमध्ये जो पॉवर प्लेची पाबंदी होती तिला एकदम वसूल केला होता सचिन आणि बाबूने. मोठे मोठे फटके दाखवले होते, परंतु जी घाई केली त्यामुळे विकेट पडला. चला भाविक आपण बरोबर सांगता, कारण प्रशांतकडे आपण वळूया. प्रशांत, शेवटचा चेंडू आहे. या चेंडूनंतर आपण तुमच्याशी चर्चा करूया. इथं थोडंसं कमबॅक केलेलं आहे मंथनने आपल्या गोलंदाजीवर, कारण 41 धावांचा आपण टार्गेट ठेवलेलं आहे. जर आपल्याला डिफेंड करायचं असेल तर फिल्डिंग खूप महत्त्वाची असेल. फिल्डिंगचा दर्जा तुम्हाला सुधारावा लागेल. न्यू बॅटर्स आदित्य आलेला आहे सचिनच्या सोबतीला, कारण बाबू हा रनआउटच्या रूपात मैदानाच्या तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे. शेवटचा चेंडू ब्लॉक होलचा पद्धतीचा चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू जातोय. सरळ 4 धावांसाठी चौकारानं केली होती सुरुवात आणि चौकारानं केली आहे इथं शेवट. ओव्हरचं झालेली आहे समाप्ती. 1 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 19, म्हणजे 19 धावा झाले. अजूनही 22 धावांची गरज असेल. 18 चेंडूमध्ये 22 धावा. सरासरीचा विचार केला तर 7.25 सरासरी आहे. प्रशांत म्हात्रे, आपण काय सांगणार, कारण मंथन पाटील चांगली गोलंदाजी केली. आत्ता कुठल्या गोलंदाजाला यावं पाहिजे, कारण मॅच पूर्णपणे आर्यन कलंबोलीच्या पाण्यामध्ये झुकताना दिसतोय. जुगाव संघाला असा विचार करायला हवा का आता विकेट घेणारा बॉलर आणला पाहिजे. आता या संघाचा मेन जो गोलंदाज असेल कोण असेल भाविक, या संघाचा जुगाव संघाचा खंदा गोलंदाज जो विकेट टेकर असेल? पण बंटीकडे जाऊ शकता, किंवा बंटी किंवा दुसरा जर आपण विचार केला पियुष पाटील हा देखील गोलंदाजी करू शकतो, परंतु मयंक हा देखील आहे, तो देखील गोलंदाजी करू शकतो. परंतु मॅच अजूनही ओपन झालेली आहे. अजूनही 18 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. इथं जर कमबॅक करायचा असेल जुगाव संघाला तर एक मात्र ऑप्शन्स असेल तो म्हणजे विकेट्स. पॉवर प्लेची पाबंदी आहे ते संपलेले. आता मात्र गोलंदाजीवर आलेला आहे बंटी. मी भाविक आणि प्रशांत तुम्हाला आधी सांगितलं होतं बंटी असा गोलंदाज आहे, त्याच्यामध्ये विकेट टेकिंग क्षमता आहे. अजूनही 18 चेंडूमध्ये, परंतु स्ट्राईकवर आहे न्यू बॅटर्सचं आदित्य. ओ, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. अशी गोलंदाजी जर आपण केली तर मला वाटतं आर्यन कळंबोली संघाला त्याचा फायदा होईल. इथं रन्स एक्स्ट्रा येतात. बघा सचिन पहा, सचिन जसा एक्स्ट्रा रन्स आला आदित्यकडे आलेला आहे, कारण आदित्यला माहिती आहे सचिन जोपर्यंत स्ट्राईकवर असेल तोपर्यंत आमच्या आशा, म्हणजे कळंबोली संघाच्या आशा पल्लवीत असतील. परंतु इथं मात्र जुगाव संघाला जर कमबॅक करायचा असेल तर इथं मात्र विकेट घ्यावे लागतील, ते पण 1-2 नाही तर गुच्छामध्ये. उमदा शॉट डीपी स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळाडू आहे तिथं, आणि आता मात्र घेतलेले आहे कॅच तारेला लागून. नियम आहे
आउट झालेला आहे. जर धन्यवाद डीजे प्रशांत आणि भाविक विनय भोरशी मी चर्चा केली. त्यांनी सांगितलं संध्याकाळच्या सत्रात हवेचा दाब जो आहे जो कमी होतो त्यावेळेला कुठेतरी चेंडू जो आहे तो एवढ्या फेसमध्ये जात नाही आहे. इथं कुठंतरी हवेचा दाब कमी झाला आणि झेलबाद झालेला आहे एक खेळाडू आदित्यच्या रूपात. आणि आता मात्र कुठंतरी कमबॅक केलेला आहे जुगाव संघाने. प्रशांत, ज्या गोलंदाजा विचार केला होता बंटी, तो गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. एक एक्स्ट्रा रन दिलेले आहे, परंतु तुम्हाला काय वाटते का आता त्याची रणनीती काय असेल, कारण एक विकेट त्याला मिळालेला आहे. फलंदाजांना समजायला पाहिजे की या एंडनी थोडासा वाऱ्याचा प्रभाव जास्त आहे, त्यामुळं बंटी याला त्याचा काय फायदा होत आहे. आणि विनयबद्दल बोलाल तुम्ही तर विनय या मैदानावर नेहमी सराव करतो, त्याला या मैदानाचा पूर्ण अंदाज आहे, त्याच्यामुळं ते तुम्हाला विनय याने पूर्णपणे नवीन फलंदाज फेज मनोज सर. चला प्रशांत, तुम्ही बरोबर सांगता. न्यू बॅटर्स फॅज बंटी रॅटम ओव्हर द विकेट. आता मात्र फॅजसाठी अप्पर कट केलेला आहे शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने आणि बॅक टू द पेव्हलियन. दुसरा विकेट देखील उचल बांगडी झालेली आहे. फॅज आला तसा तंबूच्या आश्रयाला परत. सचिन अजूनही तंबूमध्ये आहे, कुठंतरी इथं धडपण असेल. इथं बघूया 2 विकेट घेतलेले आहेत. बंटी विकेट टेकर ऑन ए हॅट्रिक. अजूनपर्यंत कुठल्याही गोलंदाजानं उपमहापौर चषक 2026च्या या स्पर्धेमध्ये हॅट्रिक ती मेडन हॅट्रिक नाही आहे, कारण मध्ये वाईट चेंडू टाकला होता. ज्या वेळेला आपण 2 विकेट घेतात तिथं वाईट चेंडू जातोय, ती हॅट्रिक ग्राह्य धरणार नाही आहे. ती टीम हॅट्रिक होते, ती बॉलिंग हॅट्रिक नसते. तर इथं मात्र हॅट्रिक घेण्याची सुवर्ण संधी असेल बंटीला. बघूया बंटीला नशिबाची साथ किती मिळते. न्यू बॅटर्स बॉबी आलेले आहे. मला वाटते भाविक आणि प्रशांत इथं कुठंतरी घाई करतात का आर्यन कलमोळीचे संघ, कारण सुरुवात चांगली मिळाली होती. 19 धावा तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये मिळाल्यात आणि 18 चेंडूमध्ये 22 धावा पाहिजे आणि 7 सव्वा 7चा रन रेट आहे. तिथं कुठंतरी विकेट टाकण्याचं कारण कुठेतरी घाई करतात का भाविक? हो नक्कीच, कारण की चांगले रन्स आले होते पहिल्या षटकात. ही घाईच म्हणावी, कारण की त्यांना लवकरात लवकर फिनिश करायचं. अति घाईच संकटात नाही, म्हणजे घाई केली तर तुम्ही हारायच्या दिशेने वाटचाल कराल. पण हॅट्रिक चुकवली आहे. गॅपमध्ये बॉल आहे, फिल्डर येतोय, फेकतोय, तेवसर 2 धावा मिळत आहेत बॉबी याला. चला 2 धावा भेटतात संघाला, 2 धावा मिळतात. नवीन बॅटमॅनचे बॉबीला धावसंख्या झालेली आहे 22 धावा. 41 धावांचं आव्हान, अजूनही 19 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 19 धावा मिळाल्या असं वाटत होतं, कुठंतरी दुसऱ्या षटकामध्ये दबाव टाकतील, परंतु बंटी लाजवाब गोलंदाजी केली. आता मात्र अखूट टप्प्याचा चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षक अमोलच्या हातात. इथं मात्र पंच चेतन शिंदे आमच्याकडे वळतात आणि इथं अवांतर धावेची इथं घोषणा करतात. संघाची धावसंख्या 1 धावेने वाढते. संघाची धावसंख्या झालेली आहे 23 म्हणजे 23. अजूनही 18 धावांची गरज. कुठंतरी गोलंदाजाला विचार करावा लागेल. इथं मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, कारण आपल्याला एक्स्ट्रा रस देणं इथं महागात पडेल. विकेट मिळालेले आहेत. आता मात्र गतीमध्ये बदलाव अपील केलेले आहे, परंतु अपीलमध्ये एवढा आत्मविश्वास नव्हता. त्याचमुळं चेतन शिंदे आणि डीप स्क्वेअरलेग अंपायर लेवेंद्र म्हात्रे यांनी अपील पूर्णपणे फेटाळलेली आहे. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि इथं कुठंतरी बघा, जसा चेंडू डॉट गेला, निर्धाव गेला, तसाच विकेट किपर अमोल हा देखील आलेला आहे. ज्या वेळेला जसप्रीत बुमराह गोलंदाजी करतो आणि त्या वेळेला रोहित शर्मा त्याला सांगतो की आपण काय करायला पाहिजे. इथं तसंच इथं विकेट किपिंगचा नमुना पेश करताना विकेट किपर अमोल. इथं मात्र बघूया 2 विकेट मिळाल्या, फक्त 2 धावा आणि 2 एक्स्ट्रा म्हणजे 4 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक, म्हणजे जवळजवळ 14 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 23. 18 धावांची अजूनही गरज. 14 चेंडू 18 धावा
आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू सरळ जातो स्लिम ड्रॉपच्या दिशेनं. हा 16 वर्षाचा खेळाडू 16 चला 12 वर्षाचा खेळाडू. आमचे कॅमेरामॅन मयंक राजेश सुतार सांगतात की 12 वर्ष. आपण त्याच्याशी चर्चा करूया मॅच समाप्त झाल्यानंतर. जर सामना जुगाव जिंकतोय तर आपण त्याच्याशी चर्चा करूया, कारण यंगेस्ट खेळाडूंसाठी हा प्रोत्साहन असेल. भाविक यंगेस्ट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा इथं ठेवलेली आहे. खरोखर मी वाशी गावकरचे सर्व पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली. जरी वाशीगावचे तिन्ही संघ बाहेर गेले असतील, परंतु क्रिकेटचा विजय ज्याच्यात मुंबईच्या 2 टीमी माहुल, ट्रॉम्बे आणि एक टीम ठाण कोपरीची टीम जी फायनलमध्ये प्रवेश केला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या खेळामध्ये त्या टीममध्ये रुद्र पाटील हा ISPL फेम खेळाडू आहे. त्याच्यामध्ये बघा जसं मी चर्चा केली त्यांच्या डगआउटमध्ये थोडासा असोंदल वातावरण झालेलं आहे. चला बंटीकडे वळूया. आता मात्र एज घेतलेली आहे आणि सरळ मयंकच्या हातात शॉट थर्डमॅनच्या दिशेनं विकेटचा पतन झाले. भाविक घाई करतात असं वाटते मला. मॅच अजूनही हातात होती. नक्कीच सचिन जर थांबून खेळला असता तर आर्यन्स कलंबोलीला अजून लवकरात लवकर जिंकून दिलं असतं. तर त्यांनी घाई केली, मारायला गेले आणि डीजे धन्यवाद डीजे. 24 24 धावा 24 धावा. अजूनही 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 8.5ची सरासरी आहे. बघा सचिनचा विकेट जरी गेला असेल भाविक आणि प्रशांत, अजूनही सचिन स्कोर बोर्डवर आपली नजरे बनवून ठेवलेली आहे. कारण सामना कुठं कमी पडतोय, कुठं आपण चुकी करतोय. कारण आपण 19 धावा पहिल्या षटकामध्ये मोजल्या, त्याच्यानंतर फक्त 1 विकेट गमावली होती. त्यानंतर लागोपाठ विकेट गमावल्या. कुठंतरी इथं घाई करतात असं मला वाटतंय. आर्यन कलमोलीचे संघाचे खेळाडू आहेत. तू चल मैं तेरे पीछे आ रहा हूं, म्हणजे तू चल आयाराम गयाराम, जसे ताशचे पत्ता जसं पडतात ना तशा पद्धतीने आपले विकेट. प्रशांत मी तुझ्याकडे वळतोय. शेवटचे 12 चेंडू मंथन पाटील काय रणनीती असेल त्याची, कारण मॅच अजूनही जुगावच्या हातात आहे. आता फलंदाज झालाय तो सागर. मॅच बद्दल बोलावं तर 12 चेंडू 17 धावा, 8.5चं सरासरी आहे. या मैदानाचा जर विचार केला तर 15ची सरासरी ही मानली जाते. प्रशांत आम्ही तुमच्या बोलण्याशी पूर्णपणे सहमत आहोत, परंतु इथं पाहायचं आपल्याला कोण गोलंदाज येतो. मंथन पाटील कुणाच्या हातावर अमोल येतो असं वाटतं, कारण अमोल ह्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अपयशी ठरला होता. विनय भोरशी आपण चर्चा करू. विनय भोरचं म्हणणं आहे की संध्याकाळच्या सत्रात रन चेस होत नाही आहे, कारण पिच क्युरेटर नितीन सुतारशी त्यांनी चर्चा केली होती. दमट वातावरण, हवामानामध्ये थोडासा बदलाव, अर्धा तास चर्चा केली होती. अमोल तो न्यू बॅटर सागर आणि गोलंदाज अमोल. पहिला चेंडू राऊंड विकेट. अमोलचा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू जातो डी फायनलेकच्या दिशेनं. फक्त 1 धाव मिळेल संघासाठी. इथं मात्र आल्या सागरने आपला खाता खोललेला आहे, परंतु अजूनही सामना जिवंत आहे. मंथन पाटीलचा विचार केला तर पूर्णपणे मैदानाच्या चारों तरफ तो रनअप करतोय. कैमरामैन अथर्व कदम, आप फ़ोन उठाइए ज़रा. अथर्व कदम, सुपर टेनिस से कंप्लेंट आई है क्योंकि सामने की गेंद नहीं दिख रही है. ये फ़ोन आया दुबई से. कैमरामैन सुपर टेनिस के हमारे कैमरामैन जो मुंबई पुणे हाईवे की तरफ कैमरे लगाए हुए अथर्व कदम, थोड़ा फ़ोन उठाइए. 11 गेंदों में अभी भी 16 की आवश्यकता. मैच अभी भी ऑन. अमोल राईट आर्म राऊंड विकेट. आता मात्र सरळ चेंडू आणि इथं मात्र निर्धाव चेंडू जी सांगतो ते. भाविक कुठं मॅच कुठे गेलेले आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये ज्या वेळेला 19 धावा तुम्ही उभ्या करता, विकेट तुमच्या हातात 9 आहेत, आणि आपण त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये बंटीनं 3 विकेट गमावल्या. पूर्णपणे त्यांची मधली फळी जी आहे ती पूर्णपणे ढासळलेली आहे. तिथं कुठंतरी बॅकफुटवर गेलेलं आहे आर्यन कलंबोली संघ. आता मात्र मिड विकेटच्या दिशेनं इथं मात्र चांगली फिल्डिंग. ह्या एफर्टची गरज आहे. ज्या वेळेला चांगली फिल्डिंग होते त्यावेळेला गोलंदाजाचं मनोबल वाढलेलं असतं, परंतु 2 धावा काय ते दोन्ही फलंदाजाला रोखू शकले. संघाची धावसंख्या झालेली आहे 27. अजूनही 14 धावांची गरज. 9 चेंडू 14 धावा. जो सेमीफायनलचा सामना जसा व्हायला पाहिजे तसाच होतोय. प्रशांत आणि भाविक
कारण अजूनही 9 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. इथं मात्र जर एक विकेट मिळाली तर कुठेतरी जुगावचं वर्चस्व असेल, परंतु इथं पार्टनरशिपची गरज असेल, खास करून आर्यन कलंबोली संघाला. ओ हो हो हो, ये चांगला शॉट म्हणावा लागेल. आणि हा संजीवनी दिला ना षटकार असेल, सरळ डॉट डीप लॉंगॉनच्या वरून 6 धावांसाठी षटकार. तर या षटकारानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 33. अजूनही आता मात्र डीपी स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॅक टू बॅक इथं येतो दुसरा षटकार. धावसंख्या झालेल्या 39. आता मात्र फक्त 2 धावांची गरज. कुठं 14 धावा पाहिजे होत्या आणि आता मात्र आल्या आल्या ताबडतोब फलंदाजी करतो सागर. इथं मात्र दडपण थोडासा कमी केला असेल. 3 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि संघासाठी मॅच इनिंग खेळी करतोय. नंबर 6 वर क्रमांकावर बॅटिंग करायला आला होता सागर, ज्या वेळेला खऱ्या अर्थाने संघाला 2 धावा, अजूनही 2 धावांची गरज. अजूनही 2 धावांची गरज. सागर अमोलवर थोडासा दडपण आला असेल, कारण बॅक टू बॅक 2 षटकार लागले. आता मात्र सरळ बॅटने खेळलेला चेंडू जातो मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि पूर्णपणे महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजमध्ये हा सामना जिंकून दिलेला आहे आर्यन कलंबोली संघानं.